नमस्कार. एका अशा प्रवासात तुमचे स्वागत आहे जिथे वेळ थांबते आणि तारे बोलायला लागतात. आज तारीख 4 मार्च 2026 बुधवार. मिथुन राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील आजचा हा दिवस केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही. हा एक असा क्षण आहे जिथे तुमचे दोन स्वभाव, बुद्धी आणि भावना एकत्र येऊन एक नवीन संगीत छेडणार आहेत. कधी विचार केलाय का की मिथुन राशीला जोडी का मानलं जातं? कारण तुमच्यात एक नाही तर दोन जीव राहतात. एक जो जगाशी लढतो आणि दुसरा जो शांततेत स्वतःला शोधतो. आज या दोन्ही मनांचा मेळ घालण्याची वेळ आली आहे. आजची पहाट तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे? चला या काव्यात्मक प्रवासात माझ्यासोबत. प्रवेश 2. ग्रहांची चाल आणि निसर्गाचा संकेत. आकाशाकडे पहा. आज तुमचा स्वामी बुध कुंभ राशीच्या वायू तत्वातून मार्गक्रमण करत असताना तुमच्या विचारांना भरती आणणार आहे. 4 मार्चचा हा बुधवार बुध ग्रहाचा दिवस. मिथुन राशीसाठी बुध म्हणजे केवळ एक ग्रह नाही, तर तो तुमच्या वाणीचा, तुमच्या तर्काचा आणि तुमच्या श्वासाचा आधार आहे. पण आज ग्रहांच्या हालचालीत एक वेगळीच शांतता आहे, जणू वादळापूर्वीची शांतता. जेव्हा आकाश इतकं स्वच्छ असतं तेव्हा ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं. आज तुमच्या मनात विचारांचे चक्र जोरात फिरेल, पण लक्षात ठेवा, चक्र कितीही वेगाने फिरले तरी त्याचा कणा म्हणजे सेंटर शांत असावा लागतो. आज तुम्हाला तोच शांत केंद्रबिंदू शोधायचा आहे. ग्रहांची ही स्थिती सांगतेय की आज तुमची निर्णय क्षमता पणाला लागणार आहे. पण घाबरू नका, कारण द्वंद्व जिथे असतं तिथेच सत्याचा जन्म होतो. प्रवेश 3. करिअर आणि कर्तृत्व. संघर्षातून यशाकडे. आता वळूया तुमच्या कर्मभूमीकडे. तुमच्या करिअरच्या पटलावर आज काही नवीन रेषा उमटताना दिसत आहेत. मिथुन राशीचे जातक हे बहुआयामी असतात. एकाच वेळी अनेक कामे करण्यात तुमचा हात कोणी धरू शकत नाही. पण आज 4 मार्चला तारे तुम्हाला एकाग्रतेचा सल्ला देत आहेत. कामाच्या ठिकाणी आज एखादी अशी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला तुमची जुनी कौशल्ये वापरावी लागतील. कदाचित एखादा जुना प्रोजेक्ट जो धूळ खात पडला होता तो पुन्हा तुमच्याकडे येईल. आज बॉस किंवा वरिष्ठांशी बोलताना तुमच्या शब्दांची धार कमी आणि त्यातली गोडी जास्त ठेवा. काव्यात्मक विचार. तलवारीच्या धारेपेक्षा शब्दांची वीण घट्ट असते. कामाच्या या ओझ्याखाली आपली स्वप्नही सुस्पष्ट असते. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीने बघ्याची भूमिका घेण्याचा आहे. मोठी उडी मारण्यापूर्वी वाघ 2 पावले मागे घेतो, तसेच आज तुम्हाला तुमच्या धोरणांचा फेरविचार करायचा आहे. प्रगती ही धावण्यात नसते, तर योग्य दिशेला चालण्यात असते. प्रवेश 4. आर्थिक गणित आणि लक्ष्मीचा आशीर्वाद. पैसा हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो तुमच्या ऊर्जेचा प्रवाह आहे. आज 4 मार्च रोजी आर्थिक बाबतीत मिथुन राशीला थोडा संमिश्र अनुभव येईल. येणारा पैसा आणि जाणारा खर्च यांच्यात एक बारीक रेषा असेल. काही अनावश्यक खर्च आज तुमच्या दारावर दस्तक देऊ शकतात. कदाचित कोणाची तरी मदत करण्यासाठी तुम्हाला खिसा रिकामा करावा लागेल. पण लक्षात ठेवा, दिलेला हात कधीच रिकामा राहत नाही. नियती तो हात पुन्हा भरून काढते. आज जुगार किंवा लॉटरीसारख्या शॉर्टकटपासून लांब राहा. तुमची बुद्धी हेच तुमचे खरे धन आहे. आज संध्याकाळी एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते, जी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाला नवी दिशा देईल. प्रवेश 5. प्रेम, नातेसंबंध आणि हृदयाची साध. चला आता तुमच्या हृदयाच्या कप्प्यात डोकावूया. मिथुन राशीच्या लोकांचे प्रेम हे समुद्रासारखे असते. वरतून शांत पण आतून खूप खोल. आज 4 मार्च रोजी तुमच्या जोडीदारासोबत काही जुने वाद उफाळून येण्याची शक्यता असेल. पण हे वाद तुम्हाला दुखावण्यासाठी नाही, तर नात्यातील साचलेला कचरा साफ करण्यासाठी असतील. संवाद साधा. कधीकधी आपण खूप काही बोलतो, पण जे सांगायचं असतं ते राहूनच जातं. आज फक्त ऐकायला शिका. समुदेशनाचा सूर. नाती ही काचेच्या भांड्यासारखी नसतात, ती मातीच्या घटासारखी असतात. थोडी तडा गेली
तरी प्रेमाच्या ओलाव्याने ती पुन्हा सांधता येतात. आज तुमच्या जोडीदाराला विचारा, तू कसा आहेस, तुला काय हवंय? बघा, उत्तर देण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी खूप काही सांगून जाईल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी आज एखादी जुनी मैत्री प्रेमाच्या उंबरठ्यावर उभी ठाकलेली असेल. फक्त ओळखा तो इशारा जो काळजातून आला आहे. प्रवेश 6. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य. तुमचे शरीर हे तुमचे पहिले घर आहे. मिथुन राशीचे लोक मानसिक कामात इतके मग्न होतात की शरीराचा थकवा त्यांना जाणवत नाही. आज 4 मार्चला तुम्हाला ब्रेक घेण्याची नितांत गरज आहे. आज डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार त्रास देऊ शकतात. हे कशाचे लक्षण आहे? हे लक्षण आहे तुमच्या अतिविचारांचे. मोबाईल, लॅपटॉप आणि या डिजिटल जगापासून आज कमीत कमी 1 तास लांब राहा. निसर्गाच्या कुशीत जा. आरोग्य मंत्र: श्वास आत घ्या आणि विसरून जा त्या सर्व चिंतांना. श्वास बाहेर सोडा आणि मुक्त करा त्या विचारांना जे तुम्हाला बांधून ठेवतात. आज थोडे चालणे किंवा हलका व्यायाम तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा भरेल. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, कारण उद्याच्या यशासाठी आजची झोप ही तुमची खरी गुंतवणूक आहे. प्रवेश 7. आजचा विशेष उपाय आणि भाग्यकारक घटक. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे कर्माला जोड देणारे शास्त्र आहे. आजचा दिवस अधिक सुखकर करण्यासाठी काही छोटे पण प्रभावी उपाय. 1. बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा. हिरवी मूग डाळ किंवा एखादे छोटे रोप लावून त्याची निगा राखा. 2. गणपती बाप्पाची उपासना. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. अडकलेली कामे मार्गी लागतील. 3. रंग आणि अंक. आज तुमचा शुभ रंग आहे पोपटी किंवा हिरवा, जो तुम्हाला शांतता देईल. तुमचा शुभ अंक आहे 5, जो तुमच्या जीवनात संतुलन आणेल. आज शक्य असल्यास गाईला चारा खाऊ घाला. मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद तुमच्या नशिबाची दारे उघडण्यास मदत करतील. प्रवेश 8. शेवट आणि प्रेरणादायी समारोप. तर मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींनो, 4 मार्च 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय लिहायला तयार आहे. चुका होतील, पण त्यातून शिकणे हेच तर जीवन आहे. पडलात तरी हरकत नाही, पण पुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द सोडू नका. तुम्ही खास आहात. तुमच्यात जगाला बदलण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. काव्यात्मक निरोप. क्षितिजावरचे रंग बदलतील. रात्र संपून पहाट होईल. तुमच्या जिद्दीच्या जोरावर स्वप्नांची ही वाट होईल. कसा वाटला तुम्हाला आजचा हा राशी भविष्याचा प्रवास? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम हीच आमची ताकद आहे. भेटूया उद्याच्या नवीन प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.